नमस्कार मित्रांनो. तर आज आपण ह्या आपल्या छोट्याशा व्हिडिओमध्ये काय होणार आहे मार्केटमध्ये नेमकी आज काय झालेलं आहे त्याविषयी थोडंसं प्रेडिक्शन करणार आहोत. पण तत्पूर्वी तर बघा, आज आपण आपल्या चॅनलवरती मी सकाळी व्हिडिओ टाकला होता आणि त्यामध्ये मी असं डिस्कशन केलेलं होतं का बाबा आज जर समजा निफ्टीमध्ये एक चांगला 25,220च्या वरती जर आपण टिकलो तर एक चांगली आपल्याला रॅली बघायला भेटू शकते. आणि आज आपण बघितलंय का एक आपल्याला ठीकठाक प्रकारे एक चांगली अशी रॅली आज मार्केटमध्ये बघायला भेटली. पण आता पुढे काय आपल्याला तिथे जाणून घेणं गरजेचं आहे आणि त्याकरता हा आपल्याला सगळा व्हिडिओ पूर्णपणे बघायचा आहे. चॅनलवरती आपण नवीन असाल तर पहिल्यांदा आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर आपल्या चॅनलचे आपण मेंबर होऊ शकता. जर चॅनलचे तुम्ही मेंबर झाले तर त्यासाठी तुम्हाला फायदा आहे. त्याचा फायदा असा आहे का तुम्हाला त्यामध्ये आपल्याला स्विंग ट्रेडिंगसाठी काय ब्रेकआउट असणार जे स्टॉक्स असतात त्याविषयीचे तुम्हाला त्यामध्ये चांगले व्हिडिओज भेटणार आणि त्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी आपला टेलिग्राम पेड चॅनल आहे त्या ग्रुपची तुम्हाला मेंबरशिप मिळेल आणि त्यासाठी तुम्हाला पर मंथ 299 रुपये आपले चार्जेस आहेत. आणि जर आपल्याला आपल्या चॅनलचे मेंबर व्हायचं नसेल तर मग तुम्हाला त्यासाठी आपला टेलिग्रामचा पेड ग्रुप आहे त्याची जी काय आहे मेंबरशिप ही आपली 1350 रुपये एकाच वेळेस भरायची आहेत. 12 महिन्याची त्याची तुम्हाला त्या ठिकाणी मेंबरशिप मिळेल. त्यामुळे तुम्हाला आपले स्विंग ट्रेड जे काय मी जे काय घेत असतो ते ट्रेड तुमच्याबरोबर शेअर करतो आणि जे काय ऑप्शनचे ट्रेड घेत असतो तेही तुमच्याबरोबर मी त्या ठिकाणी शेअर करत असतो. तर ह्या अशा पद्धतीनं आपण जर आपल्याला वाटलं तर चॅनलचे मेंबर होऊ शकता किंवा आपल्या टेलिग्राम चॅनल आपला जो प्रायव्हेट ग्रुप आहे तो तुम्ही त्या ठिकाणी जॉईन करू शकता. आणि मग आता आपल्याला बघायचं आहे का मार्केटने गुगली कशी मारली. काल एकंदरीत आपण जे मार्केट आपलं चालू झालं होतं त्यावेळेस एक मोठा डाव जोन्सने फॉल आपल्याला दिला. डाव जोन्स जवळजवळ आपल्याला त्या ठिकाणी 1000 पॉईंटचं करेक्शन झालं जवळजवळ टॉपपासून. आणि कारण असं झालं होतं का चायनाने पण सांगितलं होतं शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही लढणार. आणि दोन्ही देशांनी आता केलं काय आहे का दोन्ही देशामध्ये जे आपण म्हणतो पोर्ट असतात म्हणजे जी जहाजं असतात ती जहाजं ज्या ठिकाणी उतरतात आणि त्या ठिकाणी ते जे काही शुल्क असते तर ते शुल्क दोन्ही देशांनी एकमेकावरती वाढवले. म्हणजे बाबा चायनाने अमेरिकेच्या जहाजांवरती शुल्क वाढवले त्यानंतर अमेरिकेने चायनाच्या जहाजावरती शुल्क वाढवलं होतं आणि त्यामुळे एक थोडं टेन्शन निर्माण झालं होतं आणि त्याचा परिणाम असा झाला होता का डाव जोन्समध्ये सडनली फॉल आला आणि त्यामुळे आपलं मार्केट आपण बघतोय का काल ठीकठाक चांगलं पॉझिटिव्ह ओपन झालं. पण आपण त्या ठिकाणी चांगल्या म्हणजे जवळजवळ 101 पॉईंटचं करेक्शन आपल्या पर्यायामध्ये आपल्या मार्केटमध्ये बघायला भेटलं. पण त्यानंतर परत सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या व्यवस्थित झाल्या. परत संध्याकाळपर्यंत दोघांचे चांगले ट्विट आले आणि त्यानंतर जो डाव जोन्स 1000 पॉईंट पडला होता तो पूर्णपणे सगळा रिकवर झाला. स्मार्ट रिकव्हरी त्यामध्ये आली आणि आज त्याचं आपल्याला प्रतिबिंब आपल्या मार्केटमध्ये बघायला भेटलं. तर आज आपल्याकडे जो 250 पॉईंटच्या आसपासची निफ्टीमध्ये तेजी बघायला भेटली. बँक निफ्टीमध्ये एक चांगल्या प्रकारे तेजी बघायला भेटली. पण मग आता पुढे काय तर आता एकंदरीत बघतोय आपण का काल आणि परवा 2 दिवसापासून आपल्या मार्केटमध्ये विदेशी गुंतवणूकदारांनी थोडी सेलिंग केली होती. आता ही जी सेलिंग आहे ती सेलिंग आपण बघतोय का आज जरा थोडी थांबली. आज कॅश मार्केटमध्ये साधारणतः 70 करोड रुपयाच्या आसपास आपल्याकडे विदेशी गुंतवणूकदारांनी खरेदी केली आहे. एवढी नाहीये पण ठीक आहे 70 करोड रुपयाच्या आसपास केली आहे. त्यानंतर काल आपल्याला त्या ठिकाणी इंडेक्स फ्युचरमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी सेलिंग करताना दिसलं होतं. पण आज त्या ठिकाणी आपल्याला इंडेक्स फ्युचरमध्ये जवळजवळ 1000 करोड रुपयाची खरेदी त्यांनी केली आहे आणि आपल्या ज्या स्टॉक फ्युचरमध्ये 1400 करोड रुपयाची खरेदी केली. म्हणजे जवळजवळ आज जो आकडा खरेदीचा त्यांना बघितला तर 2500 करोड रुपयाच्या आसपासची खरेदी आज त्यांनी टोटली सगळ्या दिवसभरात केलेली आहे आणि जे काही चांगलं लक्षण आहे. विक्स आहे आपला तो त्या ठिकाणी विक्स हा जवळजवळ 5% आसपास फॉल झाला आहे. पण हा विक्स फॉल झाला म्हणजे त्या ठिकाणी ऑप्शन ट्रेडरचे 12-13 वाजतात कारण त्या ठिकाणी ऑप्शनचा प्रीमियम वाढत नाही असं होते. पण ठीक आहे म्हणजे का विक्स कमी झाले म्हणजे मार्केटमध्ये व्हॉलॅटिलिटी कमी होऊ शकते असं एकंदरीत दिसते. आता उद्यासाठी काय प्रेडिक्शन आहे तर आपल्याला उद्या जर समजा निफ्टी पहिली गोष्ट 25,220च्या वरती आसपास जर भेटला बायचान्स 250च्या आसपास जर भेटला तर त्या ठिकाणी बाय करू शकता. तिथून टार्गेट 25,330 25,400 पर्यंत टार्गेट भेटेल. किंवा जो आजचा टॉप आहे 25,360 जर थोडंसं गॅपअप ओपन झालंच तर कारण बहुतेक 40-50 पॉईंट निफ्टी उद्या गॅपअप ओपन होऊ शकतो असे चान्सेस आहेत. पण जर आपण 15 मिनिटं 25,360च्या वरती जर टिकलो तर खरेदी करा आणि तिथून तुम्हाला 25,450 पर्यंतची टार्गेट सध्या तरी मला दिसतं माझ्या नजरेमध्ये आपण त्या ठिकाणी निफ्टीमध्ये गाठू शकतो. 25,500 हा सध्या आपल्यासाठी बघतोय का जरा मोठा झोन रेजिस्टन्सचा आहे. तो क्रॉस करणं अवघड नाहीये पण तो क्रॉस करायला मार्केट थोडं जीव घेईल कन्सोलिडेशन करेल. पण जर ते झालंच तर मग तिथून आणखी जवळ 150-200 पॉईंटची तेजी आपल्याला बघायला भेटेल. बँक निफ्टीच्या बाबतीमध्ये आपण बघतोय की बँक निफ्टीमध्ये मी आपल्याला सांगितलं होतं की 56,300 एक चांगला सपोर्ट होता आपल्याला
काली त्या सपोर्टपासून मार्केट वरती फिरलं होतं 200-250 पॉईंट काली ज्यांनी खरेदी केली असेल त्यांना इंट्राडेमध्ये त्या ठिकाणी भेटले, पण 56,800चा दुसरा रेजिस्टंट होता आणि आज आपण जवळजवळ त्याच्या वरती जाऊन परत त्या रेंजला 56,800च्या आसपासच दिवसभर घुटमळत राहिलो. मग खरेदी करण्यासाठी काय महत्त्वाचा झोन आहे, तर आजचा जो एक लो आहे चांगला आपण असं म्हणूया का मिडल, तो 56,600च्या आसपासचा आहे. भेटला जर एखादं करेक्शन 56,600च्या आसपास तर सोन्याहून पिवळं आपण त्या ठिकाणी खरेदी करू शकता आणि त्या ठिकाणी टार्गेट तुम्हाला भेटेल 57,000 आणि त्यानंतर 57,300. पण जर 57च्या वरती जर टिकला तर 57,300 पर्यंत मे बी जाऊ शकतो. आणि किंवा जो आजचा टॉप आहे 56,900 जर गॅप अप ओपनिंग झालंच तर पहिल्यांदा 56,900च्या वर आपण टिकलो पाहिजे. 56,900च्या वरती जर टिकलो तर थोडी वाढ बघा, कुठेतरी 57,050च्या आसपास असं वाटलं का टिकताना दिसतोय तर त्या ठिकाणी 57,050च्या वरती टिकला तर खरेदी करा आणि तिथून तुम्हाला 57,300 पर्यंतच्या आसपासचे भाव आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटू शकतात. तर हे आहे आपल्या निफ्टीचं आणि बँक निफ्टीचं प्रेडिक्शन. आणि त्यानंतर आपल्याला काही जे काय आहेत आपल्याला याच्यावर स्टॉक्समध्ये आपण जरा थोडी चर्चा करूया. आणि त्यामध्ये आपल्याला एक आहे स्टॉक आपला DLF म्हणून, तर आपल्याला त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात करेक्शन झालेलं आहे. पण आता त्या ठिकाणी जर आपण बघतोय का एक त्याला 740 रुपयाचा मोठा चांगला झोन होता, रेजिस्टन्सचा हर्डल होता, तो त्याने आज क्रॉस केलाय 760च्या आसपास आज तो क्लोज झालाय. पॉसिबिलिटी आहे तो 790-840 पर्यंत जाण्याची शक्यता आहे. आणि तसंच या ठिकाणी आपल्या याच्या भारत फोर्जचं पण आहे. भारत फोर्जमध्ये करेक्शन झाली 1330 रुपयापासून करेक्शन झालेलं आहे. 1230 रुपयाच्या आसपास आता स्टॉक आहे. 1280 रुपयाला त्याला एक झोन हर्डलचा झोन आहे. मे बी पॉसिबिलिटी आहे का त्या ठिकाणी पर्यंत भारत फोर्ज हा जाऊ शकतो. त्याच्यानंतर आपला SBI आहे, SBI मध्ये साधारणतः 880 रुपयाचा हा बऱ्याच दिवसाचा त्याचा टॉपचा रेजिस्टंट होता, तो क्रॉस करत नव्हता, आज त्याच्यावरती क्लोज झालाय. म्हणजेच तिथून साधारणतः आपल्याला 5-6% तेजी अराउंड 940 रुपयाच्या आसपास आपल्याला SBI मध्ये सुद्धा एक अशी तेजी आपल्याला बघायला भेटू शकते. तेव्हा आपण त्याच्यावरती सुद्धा आपण लक्ष ठेवू शकता. आणि त्यानंतर आपण आपल्या व्हिडिओमध्ये आणि आपल्या याच्या टेलिग्राम चॅनलवरती मी आपल्याला 2-3 दिवसापूर्वी सांगितलेलं होतं मोतीलाल ओसवाल रियालिटी फंड आहे, त्याच्यानंतर आपला निफ्टीचा ETF आहे आणि आपला बँक निफ्टीचा ETF आहे, हे खरेदी करा हे मी आपल्याला त्या ठिकाणी आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये सांगितलेलं होतं. आणि जवळजवळ आपण हा जो निफ्टीचा ETF आहे 280 रुपयाच्या आसपास आपण बोललो होतो खरेदीसाठी, आज 285-80 रुपये भाव चालू आहे. बँक निफ्टी 580च्या आसपास आपला बाय झोन होता, त्याच्या आधी आपण 560ला बाय करण्यासाठी दिलेला होता, तोही तसाच आहे आणि आता तो 587च्या आसपास गेलेला आहे. टार्गेट आपलं 595-610 पर्यंत आपल्या बँक निफ्टीच्या ETFचा आहे, अर्थात निफ्टी बीजचा आहे. ओके, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्या ठिकाणी लक्षात ठेवा आणि कुठलाही ट्रेड करताना आपण आपल्या लेवलला धरून ट्रेड करा आणि तरच आपल्याला त्या ठिकाणी पैसे भेटू शकतात. मी तेव्हा आता इथे आपण थांबूया. अर्थातच हा जो काही सगळा व्हिडिओ आहे तो सगळा व्हिडिओ मी आपल्यासाठी एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवला होता. या व्हिडिओमध्ये मी कुणालाही कुठल्या प्रकारे खरेदीचा किंवा विक्रीचा सल्ला दिला नाही, याची आपण कृपया नोंद घ्या. कुठलाही ट्रेड करताना आपण आपल्या जबाबदारीवरती ट्रेड करा आणि जबाबदारीवरती ट्रेड केला म्हणजेच आपले पैसे पण जात नाहीत. ओके, आणि तेव्हा इथे थांबतोय आपण. माहिती चांगली वाटली असेल तर आपण आपल्या या छोट्याशा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा, लाईक करा व्हिडिओला. चॅनलवरती नवीन असाल तर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. काही प्रश्न असतील तर त्या ठिकाणी कॉमेंट्समध्ये विचारा आणि त्यानंतर आपला टेलिग्रामचा पेड ग्रुप आहे, तोही जॉईन करायचा असेल तर तोही जॉईन करू शकता आणि आपल्या चॅनलचे मेंबर्स व्हायचे असेल तर चॅनलचे मेंबरसुद्धा आपण होऊ शकतो. त्याचा बेनिफिट मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला आपल्या एज्युकेशनल व्हिडिओज भेटतील आणि त्यानंतर जे आपल्याला ब्रेकआउट असणारे स्टॉक्स असतात त्या संदर्भातले व्हिडिओ त्यामध्ये तुम्हाला भेटतील. ओके, तर आता इथे थांबूया आपण आणि त्यानंतर भेटू परत आपण नवीन विषयासह.